ही मोठी बातमी आहे अवकाळीबाबतची। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून हवामानामध्ये वेगानं बदल झालेत। ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळतोय। मराठवाड्यातील बीड, पाटोदा आणि वडवणीसह ठिकठिकाणी अवकाळीनं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसलाय। पावसाचा थेट परिणाम पिकांवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, कुठल्या भागामध्ये सध्या पाऊस झालेला आहे आणि काय अपडेट्स आहेत याबाबतचे? महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, धक्कादायक इशारा आता हवामान खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व नागरिकांना देण्यामध्ये आला आहे। बघा, 12 जिल्ह्यामध्ये आता रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला आहे। बघा, 12 जिल्ह्यामध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार असल्याचं स्वतः आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या माध्यमातून सुद्धा जारी करण्यामध्ये आलं। बघा, तुम्हाला मोबाईलमध्ये देखील मेसेज आले असतील की पुढील 2 ते 3 तासाच्या आतमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार। 12 जिल्ह्यामध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला। बघा, महाराष्ट्रासाठी हवामान खात्याकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक इशारा देण्यामध्ये आलेला आहे। राज्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत असून पुढील काही तासात महाराष्ट्राला एका भयंकर मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे। कारण की बघा, आता हे संकट चक्रीवादळ आहे। बघा, हे चक्रीवादळ कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या निर्माण झालं असून हे संकट मुंबईच्या दिशेने योगाने सरकत असून वाऱ्याचा योग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यामध्ये आल्या। आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। फक्त 12 जिल्ह्याला भीतीचं वातावरण सध्या सांगण्यामध्ये आलं आहे। मग त्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात का? अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जर त्या 12 जिल्ह्यामधील तुम्ही जर रहिवासी असाल तर तुमच्यासाठी नक्कीच धक्कादायक बाब म्हणावी लागेल। बघा, हा पाऊस कोणताही नैसर्गिक पाऊस नाही। हा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये बघा वादळी पाऊस पडणार असून त्यासोबत चक्रीवादळ तर येणार, परंतु बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार। त्यामुळे शेतकऱ्याला सुरक्षित राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, हवामान खात्याने स्पष्टपणे आता सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि या ठिकाणी वेळेवर घर गाठावे। आता बघा, रात्री हा मुसळधार पाऊस 12 वाजल्याच्या नंतर किंवा 12 वाजेच्या आतमध्ये हा पाऊस सुरू होणार आहे। बघा, रात्रीच हा मुसळधार पाऊस येणार आहे। परंतु बघा, काही असे जिल्हे आहे जेथे दुपारपासूनच या ठिकाणी चक्रीवादळ येणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, दुपारी पण काही जिल्हे वाहून जाणार अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यामध्ये आला। बघा, आता या ठिकाणी दुपारी कोणत्या जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस होणार ते देखील हवामान खात्याच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं। बघा, रेड अलर्ट डायरेक्ट या ठिकाणी जारी करण्यामध्ये आला। आता रेड अलर्टमध्ये कोणकोणते जिल्हे आहे लक्षपूर्वक बघा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण खूप वादळी पाऊस या ठिकाणी पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे। बघा, तातडीचा अलर्ट आता चुकणार नाही, कारण की बघा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे संकट या ठिकाणी तयार झालं आहे। या संकटामुळे किनारपट्टीवरील घरांचे पत्रे देखील उडू शकतात आणि जुने घरं कोसळण्याची भीती जास्त आहे। त्यासोबत बघा महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यांना धोका हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। आता त्याच 12 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गचा पण समावेश होत आहे। बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या काही तासामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असून तिथे वादळी पाऊस खूपच पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला आहे। नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे देखील सांगण्यामध्ये आलं आहे। त्यामुळे जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बाब ही म्हणावी लागेल, कारण की बघा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा मॅसेज यायला आता सुरुवात झाली आहे। आणि बघा, हे वारे आता कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाहू लागले आहे। त्यामुळे सध्या शेतकरी घाबरू लागलेले आहे, कारण की बघा काहींच्या ठिकाणी विजाचे खांब देखील खंडित होऊ शकतात असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आला आहे। बघा, विनाशकारी वारे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये
पूर येण्याची शक्यता आहे. ताशी 150 ते पेक्षाही जास्त किलोमीटर योगाने वारे वाहून विध्वंस घडू शकतो. आता बघा, ज्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश झाला आहे. बघा, या भागामध्ये पाणी साचणार असून तेथे वादळी पाऊस खूपच पडणार आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आताच आपले मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करून ठेवा, कारण की बघा, जेव्हा पाऊस येतो, चक्रीवादळ येते, तेव्हा या ठिकाणी वीज आपोआप या ठिकाणी बंद होते, खंडित होते. बघा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता संकेत देण्यामध्ये आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी स्वतः या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे की कोणकोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस या ठिकाणी येणार आहे. बघा, चक्रीवादळाचा हा धोका आता जमिनीच्या दिशेने पुढे सरकत असून बघा, या वादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टी ओलांडून आत अंतर्गत भागात देखील पोहोचणार आहे. मुंबई शहरामध्ये प्रशासनाने डायरेक्ट रेड अलर्ट जारी केलेला आहे. बघा, रेड अलर्टपेक्षाही जास्त अलर्ट घोषित केल्यामुळे येथे आता खूपच पाऊस पडणार असून घराच्या खिडकी आणि दरवाजे आता नीट बंद करून ठेवा, कारण वाऱ्याचा योग प्रचंड असल्याने घरांचे मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. हे डायरेक्ट बघा, हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, वादळामुळे विजा चमकणे आणि बघा या ढगफुटी होणे देखील असं देखील संकेत सध्या सांगण्यामध्ये येत आहे. घाटांमधील रस्त्यांवर बघा दरडी कोसळण्याचा धोका सध्या निर्माण होत असून ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. बघा, ठाणे जिल्ह्याचा पण समावेश या ठिकाणी रेड अलर्टमध्ये झालेला आहे. जर तुम्ही ठाणे जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. आता बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे आणि शक्य असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. बघा, प्रशासनाची यंत्रणा सज्ज असली तरी तुमची सुरक्षा तुमच्याच हातामध्ये आहे असं डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून देखील जारी करण्यामध्ये आलं. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पश्चिम महाराष्ट्रसुद्धा आता या आसमानी संकटाची चाहूल लागली आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका असून पाण्याची पातळी योगाने वाढण्याची शक्यता आहे. कारण की बघा, हा पाऊस कोणता या ठिकाणी नैसर्गिक पाऊस नाही, ऐन उन्हाळ्यामध्ये हा पाऊस या ठिकाणी पडत आहे. त्यासोबत बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे पालघर. बघा, या जिल्ह्यामधील किनारपट्टीवर लक्ष ठेवायला सरकारने सांगितलं, कारण या भागामध्ये येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूपच या ठिकाणी पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, फक्त आणि फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस पडणार असे संकेत सध्या हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. जर हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर असले तरी 100 ते 150 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे बघा, यामुळे पाऊस खूप या ठिकाणी पडणार असा अंदाज या ठिकाणी देण्यामध्ये आला. आता बघा, सातारा जिल्ह्याचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याच्या माध्यमातून बघा यादीमध्ये देण्यामध्ये आला. येथील शेतकऱ्याला सतर्क राहण्याचं सांगितलं. तिथे नुकसान होण्याची देखील भीती असून वादळी पाऊस खूप पडणार. शेतकऱ्यांनी पावसाच्या वेळी झाडाखाली उभे राहू नका, कारण की बघा, विजाचा खांब या ठिकाणी लक्षपूर्वक आता जाणून घ्या, विजाच्या खांबावर सुद्धा वीज या ठिकाणी पडू शकते, झाडावर पण या ठिकाणी वीज पडू शकते. कारण की आर्थिंगचा परिणाम असल्यामुळे झाडाखाली राहता येत नाही. कारण की बघा, झाडाचे मूळ जमिनीमध्ये पोहोचलेले असल्यामुळे डायरेक्ट या ठिकाणी आर्थिंग तयार होते आणि त्यामुळे वीज डायरेक्ट या ठिकाणी झाडावर पडते. त्यामुळे जर तुमच्या भागामध्ये चक्रीवादळ आले तर या ठिकाणी तुम्ही सतर्क राहायचे आहे. झाडाखाली अजिबात या ठिकाणी उभे राहायचे नाही. डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून अलर्ट देण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पुढील जिल्हा पाहून घ्या, जो की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला. बघा, आता मराठवाडा आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हवामान
योगाने बदल होत आहे. बघा, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगांचा मोठा समूह या भागाकडे सरकत आहे. आता बघा, पुणे जिल्ह्याचा पण समावेश यादीमध्ये हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. बघा, आता पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्याला धोक्याचा इशारा दिला आहे. घरावरील पत्रे मजबूत आहेत का नाही याची खात्री करा, अन्यथा प्रचंड योगाने वाहणारे वारे पत्रे उडवून नेण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकते. बघा, विदर्भाच्या काही भागांमध्ये सुद्धा या चक्रीवादळाचे पडसाद आता उमटणार आहे. कारण की बघा, डायरेक्ट हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून संकेत आता जाहीर करण्यामध्ये आले. बघा, महत्त्वाची बातमी सध्या देण्यामध्ये आली आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचे जिल्हे आहे. आता जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर धक्कादायक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पण समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, कोल्हापूरमध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला असून तिथल्या येत्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी आतापासूनच नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. डायरेक्ट या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून गंभीर इशारे देण्यामध्ये आले. बघा, प्रशासनाने NDRFच्या टीमला पाचारण केले असून धोकादायक भागांमध्ये तैनात केले आहे. या संकटाच्या काळामध्ये अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. कारण की बघा, आपलं चॅनल तुम्हाला अधिकृत अशी ओरिजिनल अशी माहिती सांगत आहे. आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अहमदनगर. जर तुम्ही अहमदनगर भागामधील रहिवासी असाल तर तुम्ही विशेष या ठिकाणी तुमची काळजी घ्या. कारण की आजची रात्र तुमच्यासाठी जड देखील जाऊ शकते. बघा, समुद्राच्या लाटा उंच उसळणार असून मच्छीदारांना समुद्रामध्ये न जाण्याची सक्ती आणि ताकदी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. किनारपट्टी जवळील गावांसाठी हा रेड अलर्ट अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आता पुढील जिल्हा हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही ठरत आहे. कारण की बघा, बीड जिल्ह्यामध्ये पण हवामान खात्याच्या माध्यमातून रेड अलर्ट सारखे अलर्ट घोषित करण्यामध्ये आले आहे. त्यामुळे येथे देखील खूपच पाऊस पडणार असं या ठिकाणी डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, आजची रात्र ही 12 जिल्ह्यांसाठी धोक्याची ठरणार असून प्रशासनाकडून सतत सूचना दिल्या जात होत्या. सुरक्षित स्थळी राहणे हा सध्या सर्वात मोठा बचाव आहे. बुलढाणा जिल्ह्याचा पण समावेश झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या काही तासामध्ये वादळी वारे सुटणार आहे. वीज पुरवठा बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितलं विजेचे खांबे पण पडू शकतात. त्यामुळे वीज सुद्धा या ठिकाणी खंडित होऊ शकते. तुम्हाला तुमचे मोबाईल चार्ज करून ठेवायचे आहे. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे सूचना आता शेतकऱ्याला देण्यामध्ये आली आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून यादी या ठिकाणी सांगितली गेली. त्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तुमच्यासाठी ही महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी ही ठरत आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा चक्रीवादळाचा अंतशः परिणाम पाहायला मिळेल. वाऱ्याचा योग काही भागामध्ये कमी असला तरी पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. या सर्व 12 जिल्ह्यांमध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. कारण तिथे येत्या काही दिवसांमध्ये आणि काही तासांमध्ये वादळी पाऊस या ठिकाणी येणार असं सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, शेवटी हे संकट संपूर्ण राज्यासाठी एक परीक्षा आहे. जरी बघा जिल्ह्यांची यादी मोठी असली तरी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर सतर्क राहणं गरजेचं आहे. राज्याच्या विविध भागात ढगांचा गडगडाटा वाढणार असून तिथे वादळी पाऊस खूप पडणार आहे. येत्या काही दिवसातील हवामानाच्या अशाच ताज्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. धन्यवाद.